नमस्कार. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय दिले जातं. तर यासाठी जी काही मंजूर यादी आहे, ही मंजूर यादी कशी पाहायची? अगदी सहजरित्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, कॉम्प्युटरवरून अगदी काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये तुम्ही जी काही मंजूर यादी आहे, ती शौचालयाची यादी तुम्ही पाहू शकता. तर ती कशी पाहायची? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु अशाच प्रकारचे जे काही अपडेट्स असतील ते मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत काही सेकंदामध्ये पोहोचत राहतील. तर यामध्ये जे काही ₹12,000 अनुदान दिलं जातं व म्हणजेच एक्झाम्पल म्हणजे तुमचं फ्री शौचालय असतं. तर ते ₹12,000 अनुदान दिलं जातं. तर त्यासाठीच्या ज्या काही याद्या जाहीर झालेल्या असतात, तर त्या जाहीर झालेल्या याद्या तुम्ही तुमच्या ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे, तुमच्या ब्राउझरमध्ये कोणताही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये कोणतंही एक ब्राउझर ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च काय करायचंय, इथे पाहू शकता SBM फेज 2. SBM फेज 2 अशा प्रकारे सर्च करायचे. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे बरेच ऑप्शन येतील. ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला इथे खाली बघायचं मेनू म्हणून ऑप्शन आहे. हा जो मेनू म्हणून ऑप्शन आहे, ते मेनू म्हणून ऑप्शनला तुम्हाला ओपन करायचंय. तर आपण नवीन टॅबमध्ये ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण. तर जे काही ग्रामीण अंतर्गत जे काही स्वच्छ शौचालय मंजूर आहेत, तर त्या मंजूर याद्या तुम्ही पाहू शकता. तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या काही याद्या असतील किंवा इतर राज्यांच्या असतील, त्या संपूर्ण राज्यांच्या तुम्ही पाहू शकता. तर त्यासाठी तुम्हाला जी काही मंजूर यादी आहे ते पाहायचे. तर इथे इथे आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे MR06 अशा प्रकारचा ऑप्शन दिसतोय, ODF प्लस विलेज रिपोर्ट कार्ड. तर हा ऑप्शन आहे. या ऑप्शनवर क्लिक करायचंय. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट स्टेट, तर सिलेक्ट स्टेट इथे खूप सारे राज्य आले असतील. त्या राज्यामध्ये तुमचं जे काही राज्य असेल ते राज्य सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईडला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा असणार आहे, तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे सिलेक्ट ब्लॉक, तर ब्लॉक मध्ये तुमचा जो काही तहसील असेल, तालुका असेल, तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे सिलेक्ट पंचायत, तुमची जी काही ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे सिलेक्ट विलेज, तर इथे ग्रामपंचायतमध्ये बरेच सारे विलेज असतात, तर ते विलेज तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर तुमचा जो काही विलेज असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथे खाली सबमिटचा ऑप्शन आहे, सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोडं स्क्रोल करायचंय. स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता विलेज लेवल इन्फॉर्मेशन. विलेज लेवल इन्फॉर्मेशन हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. यामध्ये तुम्हाला इथे फेज 1 आणि फेज 2 अशा प्रकारे दोन ऑप्शन आहेत. तर त्यामध्ये इथे फेज 2 मध्ये 33 आहेत. तर हा 33 तुमचा जो काही गाव असेल त्या गाव वाईज तुमचा वेगवेगळा नंबर असू शकतं. तर इथे 33 जणांचं जे काही फेज 2 मध्ये अप्रूव्ह झालेलं आहे. तर इथे 33 वर क्लिक करायचे. फेज 2 च्या लाईन मध्ये 33 नंबर आहे, त्यावर क्लिक करायचे. तुमच्या याच्यामध्ये नंबर वेगळा असू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जेवढे काही मंजूर यादी आहेत, जेवढे लोक आहेत त्यांची नावं दिसतील. जे काही फॅमिली हेड आहेत तुम्ही पाहू शकता. ही जे काही इथे फॅमिली हेड आहेत त्यांची नाव आहेत, ते नावं तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये कसं आहे, हे ज्यावेळेस चारीच्या चारी ऑप्शन येस येस होतील त्यावेळेस तुमचं जे काही अनुदान आहे ते अनुदान वितरित केलं जाते. त्याच्यानंतर इथे इमेज आहेत. तर इमेज तुमचं ज्यावेळेस शौचालय तयार होतं, पूर्ण होतं, त्यावेळेस जो काही फोटो घेतला जातो, तो फोटो घेतल्यानंतर तुम्हाला इथे हा इमेज दिसतो. तर इथे इमेज तुमचा अपलोड केला की इथे दिसणार. त्याच्यानंतर अप्रूव्ह झाला का इथे दिसणार, येस होणार. त्याच्यानंतर किती तारखेला तुमचा फोटो काढलेला आहे ते तुम्हाला इथे तारीख दिसणार. तर इथे फिजिकल रिपोर्ट काय आहे, तो फिजिकल रिपोर्ट तुम्ही इथे पाहू शकता. आणि त्याच्यानंतर इथे फायनान्शियल रिपोर्ट आहेत. फायनान्शियल रिपोर्ट ही तुम्ही इथे पाहू शकता. तर अशा प्रकारे इथे जे शेवटला तुम्ही पाहू शकता, जो शेवटचा आहे, शेवटच्या ऑप्शन मध्ये कुठल्याही प्रकारचा येस नाही. तर यांचा जो काही फोटोज काढलेला नाहीये, अपलोड केलेला नाहीये. त्यांचं एक ऍप्लिकेशन असतं, त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फोटो काढून अपलोड करावा लागतो.
तर अशा प्रकारे जे काही शौचालय असतात, शौचालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे काही ग्रामीण मध्ये फेज 2 चालू करण्यात आले, तर फेज 2 च्या अंतर्गत जे काही शौचालय, त्या शौचालयांची यादी तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. तर मंडळी पुढील व्हिडिओमध्ये आपण शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचाही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, म्हणजे नवीन व्हिडिओ बनवला की नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत काही सेकंदामध्ये पोहोचत राहील. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.